नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। दिवाळीच्या आनंदावर अवकाळीचं विरजण। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाच्या हजेरीनं लोकांची तारांबळ। पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी। पोलीस स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचं आवाहन। चुकीच्या दिशेनं आलेला टेम्पो बहीण भावासह एका चिमुकलीचा काळच बनून आला। कौलवजवळ झालेल्या अपघातात एका चिमुकलीसह तरसंबळेच्या भावा बहिणीचा करुण अंत। माजी आमदार बच्चू कडूंचं छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य कोणत्याही आधाराशिवायचं आणि राजकीय स्वार्थासाठीचं, इतिहास अभ्यासकांचं मत। आणि कोल्हापूरची रत्नाकर बँक आता दुबईची होणार। एमिरेट्स NBD कडून RBLचं अधिग्रहण। अर्थतज्ञांनी बँकिंग क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीबद्दल व्यक्त केली चिंता। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल S। कोल्हापुरात आज दुपारी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। ऐन दिवाळीत अचानक आलेल्या या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली। जोरदार पावसामुळे काही मिनिटातच रस्त्यांवर पाणीच पाणी झालं। दरम्यान देशभरातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतली असली तरी आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील 5 दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वीच देशातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतली, मात्र आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। त्यानुसार आजपासून पुढील 5 दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान खात्याच्या या अंदाजामुळे यंदाची दिवाळी पावसातच जाणार आहे। दरम्यान आज दुपारी कोल्हापूर शहराच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। ढगांच्या गडगडाटासह सुमारे 15 मिनिटं झालेल्या जोरदार पावसानं सगळीकडे पाणीच पाणी झालं। अचानक पाऊस आल्यानं दिवाळीनिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांसह व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली। पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्य बजावत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलंय। पोलीस स्मृती दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची प्रमुख उपस्थिती होती। सेवा बजावताना आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचं स्मरण ठेवण्यासाठी 21 ऑक्टोबर हा पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो। आज कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलीस स्मृती दिन निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून शहीद पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अभिवादन केलं। यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं कर्तव्य बजावताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं। याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू, पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, सुवर्णा पत्की, सुजित कुमार क्षीरसागर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। चुकीच्या दिशेनं आलेल्या टेम्पोनं दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीस्वार श्रीकांत कांबळे, त्यांची बहीण दीपाली कांबळे आणि पुतणी कौशिकी या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आज दुपारी कोल्हापूर राधानगरी महामार्गावर कौलवजवळ हा अपघात झाला। अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झालाय। भाऊबीज तोंडावर असताना बहीण भावासह चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये। राधानगरी तालुक्यातील तरसंबळे इथं राहणारे श्रीकांत कांबळे हे त्यांची विवाहित बहीण दीपाली कांबळे, भाचा अथर्व कांबळे आणि पुतणी कौशिकी कांबळे यांच्यासह बाजार आणण्यासाठी भोगावती इथं गेले होते। दुपारी बाजार करून ते दुचाकीवरून तरसंबळेकडे चालले होते। ते कौलवजवळ आले असताना समोरून चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोनं श्रीकांत यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली।
या धडकेत दुचाकीस्वार श्रीकांतसह त्यांची बहीण दीपाली हे दोघे जण जागीच ठार झाले, तर भाचा अथर्व आणि पुतणी कौशिकी हे गंभीर जखमी झाले। स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी CPRमध्ये आणलं, मात्र उपचारादरम्यान कौशिकीचा मृत्यू झाला, तर अथर्ववर CPRमध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान या अपघातानंतर टेम्पो चालक पसार झालाय। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्यानं काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केलाय। भावा बहिणीच्या पवित्र नात्याचे बंध घट्ट करणारा भाऊबीजेचा सण तोंडावर असताना श्रीकांत आणि दीपाली या बहीण भावासह चिमुकल्या कौशिकीवर काळानं घाला घातल्यानं हळहळ व्यक्त होतीये। इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। हा निर्णय जरी स्वागतार्ह असला तरी हा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला घेणं अपेक्षित होतं। मात्र आता शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर हा निर्णय घेतल्यानं विद्यार्थी आणि शिक्षकांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही। त्यामुळे या निर्णयाबद्दल शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमधून नाराजी दिसून येतेय। सध्या इयत्ता 5वी आणि 8वीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते। नव्या निर्णयानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 4थी आणि 7वीसाठी सुद्धा ही परीक्षा घेतली जाणार आहे। शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर प्राथमिक स्तर 5वी पर्यंत आणि उच्च प्राथमिक स्तर 8वी पर्यंत वाढवण्यात आलाय। त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा 4थी आणि 7वी ऐवजी 5वी आणि 8वीसाठी घेण्याचा निर्णय झाला। आता पुन्हा 4थी आणि 7वीसाठी ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। म्हणजे यावर्षी 4थी, 5वी आणि 7वी, 8वी या 4ही इयत्तांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे, तर पुढील वर्षापासून फक्त 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे। हा निर्णय जरी स्वागतार्ह असला तरी शैक्षणिक मध्यावर घेतल्यानं शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येणार आहे। पासून 5वी आणि 8वीचा हाही घेणार। 5वी आणि 8वीची तयारी पूर्णपणे चालू आहे। 7वी आणि 4थी ह्या विद्यार्थ्यांची तयारी आहे, परंतु अचानक GR लागू केल्यामुळे थोडं संभ्रमावस्थेत की काय हो GR जर जूनपासून आला असता तर त्याला अजून अधिक जोम आला असता। असू दे, परंतु आपल्याकडे कोल्हापूर महापालिका असू देत किंवा आमच्या अखंड महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या आणि महानगर शाळेमध्ये इयत्ता 4थी आणि 7वीमध्ये स्कॉलरशिप घेतल्याबद्दल स्वागतार्ह आहे, कारण पटसंख्या ही टिकून राहते। 4थीला विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये नंबर आलेले आणि स्कॉलरशिपमध्ये भाग घेतलेले विद्यार्थी 7वीपर्यंत आपल्या महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये हे विद्यार्थी राहतात। अंमलबजावणी करण्यापूर्वी शासनानं थोडासा विचार करून जूनलाच याचा निर्णय घेऊन आत्ता जर अंमलबजावणी केली असती तर हा जो अतिरिक्त ताण शिक्षकांच्यावर आहे तो आला नसता। त्याचं कारण असं की ऑनलाईनची कामं आहेत, सध्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्यामध्ये पटसंख्या वाढीसाठी याचा उपयोग चांगला होईल हे निश्चित बरोबर आहे। पण जर अंमलबजावणी जूनपासून केली असती तर आम्हाला खूप वेळ देऊन त्याच्याकरता विद्यार्थ्यांना वेळ देता आला असता आणि विद्यार्थी पण अगदी 5-6 महिने याच्यामध्ये समरस होऊन म्हणजे अभ्यास केला असता आणि ओव्हरऑल विद्यार्थ्यांच्यावरही अतिरिक्त ताण आला नसता। अगदी शहराचा विचार करता थोडं ठीक आहे, पण ग्रामीण भागात जी मुलं अगदी डोंगर दऱ्याखोऱ्यात राहून अगदी पावसातून, या वर्षीचा पावसाळा बघता परिस्थिती भयानक आहे आणि त्या शाळेत यायची मुश्किल असतानासुद्धा ही मुलं मग अभ्यासाची आपण अपेक्षा ठेवतो आहे, त्यावेळेला हे ओझं फार मोठं विद्यार्थ्यांच्यावर सुद्धा लादलं जातं आहे असं मला वाटते। हा निर्णय शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला झाला किंवा पुढच्या वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात आली असती तर विद्यार्थी, शिक्षक, पालकांना व्यवस्थित नियोजन करता आलं असतं। यापुढे तरी शासनानं असे अचानक निर्णय लादू नयेत हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येते। माजी आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे इतिहास अभ्यासक आश्चर्य व्यक्त करतायत। कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना कडू यांनी केवळ राजकीय स्वार्थासाठी हे वक्तव्य केल्याचा आरोप होतोय। बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत बोलताना माजी आमदार बच्चू कडू यांनी आमदारांना कापून टाका असा सल्ला शेतकऱ्यांना दिला होता। तसंच वतनदारी बंद केली म्हणून सासऱ्यांनीच छत्रपती संभाजी महाराजांना मारलं असं वादग्रस्त वक्तव्य कडू यांनी आपल्या भाषणात केलं होतं। त्यांच्या दोन्ही विधानावर आता वाद निर्माण झालाय। यावर इतिहास अभ्यासकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये।
कडू यांच्या वक्तव्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याचं इतिहास अभ्यासक सांगतायत. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य हे अतिशय दुर्दैवी असल्याचं इतिहास अभ्यासक कपिल राजहंस यांनी म्हटलंय. त्यांनी केलेलं विधान हे अतिशय दुर्दैवी आहे. मुळात शेतकऱ्यांचे इतके मोठे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, अपंगांचे प्रश्न राज्यासमोर इतक्या मोठ्या पद्धतीनं उभे असताना बच्चू कडू साहेबांनी असं वक्तव्य त्यांच्यासारख्या जबाबदार नेतृत्वाकडून अपेक्षित नव्हतं. मग तशी साधनं त्यांनी काय शोधली ह्याच्याबद्दल खरंच कमालीचं आश्चर्य वाटतं आहे. आणि आता त्यांच्या वक्तव्याचा परामर्श घ्यायचा तर त्यांनी असं म्हणले की संभाजीराजांच्या सासऱ्यांनी आणि त्यांच्या मेव्हण्यांनी त्यांची हत्या केली. मुळात औरंगजेबानं आणि त्यांच्या हस्तकाने मिळून छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली किंवा त्यांच्या हत्येला ते कारणीभूत होते हे सर्वश्रुत आहे. म्हणजे वासी बेंद्रे असतील, डॉक्टर जयसिंगराव पवार सर असतील, कमल गोखले असतील किंवा मूळ समकालीन कागदपत्र असतील, यामध्ये कुठल्याही कागदपत्रांमध्ये औरंगजेबानं आणि त्याच्या हस्तकांनीच संभाजी महाराजांना मारलं हे अगदी स्पष्ट असताना काल बच्चू कडू साहेबांनी हे जे काही विधान केले त्याचा मी करवीरकर म्हणून निषेध करतो. समाजात इतके प्रश्न असताना वादग्रस्त विधान करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होतीये. वादग्रस्त विधान करण्याऐवजी माजी आमदार कडू यांनी सामान्य नागरिक, शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांच्याकडे लक्ष द्यावं असा सल्ला दिला जातोय. मुळात बच्चू कडू यांनी अशा पद्धतीची विधानं करणं थांबवावं. कारण की त्यांची जी ओळख आहे की बाबा सर्वसामान्यांचा, शेतकऱ्यांचा आणि म्हणजे आपल्या पोटतिडकीने प्रश्न मांडणारा नेता म्हणून ती कुठेतरी या गोष्टीमुळे किंवा त्यांच्या या वक्तव्यामुळे मलिन होऊ शकते. आणि हे वक्तव्य सोडून बाकीचे बरेचसे प्रश्न आहेत समाजामधले जे ते पुढे मांडू शकतात आणि त्यावरती त्यांनी काम करावं असं मला वाटतं. कोणताही ऐतिहासिक पुराव्यांचा आधार नसताना बच्चू कडू यांनी केलेल्या विधानाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करत बच्चू कडू यांनी केलेल्या विधानामुळे संताप व्यक्त केला जातोय. यंदा गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन 3,751 रुपये विनाकपात पहिली उचल मिळावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत करण्यात आली आहे. या मागणीनुसार स्वाभिमानीच्या वतीनं सरसेनापती संताजी घोरपडे आणि लोकनेते सदाशिवराव मंडलिक या कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आली आहेत. या कारखान्यांनी ऊस परिषदेतील मागणीनुसार पहिली उचल आणि मागील हंगामातील ऊसासाठी 200 रुपयांचा अंतिम हप्ता जाहीर करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूरमधील ऊस परिषदेतील निर्णयानुसार यंदा ऊसाला विनाकपात पहिली उचल 3751 रुपये द्यावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं काळम्मा बेलेवाडीतील सरसेनापती संताजी घोरपडे आणि हमीदवाडा इथल्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक कारखाना प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याबाबत कार्यवाही झाली नाही तर 11 नोव्हेंबरनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. जयसिंगपूर इथल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रतिटन विनाकपात 3751 रुपये आणि मागील हंगामातील 200 रुपये देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर संघटनेच्या वतीनं काळम्मा बेलेवाडीतील सरसेनापती संताजी घोरपडे आणि हमीदवाडा इथल्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक कारखाना प्रशासनाला निवेदन देऊन ऊस परिषदेत झालेल्या निर्णयानुसार दर देण्याची मागणी केली. याबाबत कार्यवाही झाली नाही तर 11 नोव्हेंबरनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष ॲडव्होकेट संदीप चौगुले, संभाजीराव यादव, नामदेव भराडे, नितेश कोगनोळे, पंढरीनाथ पाटील, उत्तम भांबरे, प्रमोद मगदुम, सुधीर पाटील आदी उपस्थित होते. दिवाळी सुट्टीच्या काळात चोरट्यांकडून बंद घरं लक्ष्य करण्यात येत आहेत. त्यामुळे शहर आणि उपनगरांमधील नागरिकांनी सुट्टीसाठी बाहेरगावी जाताना आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी केलंय. नोकरी व्यवसायानिमित्त अनेक जण मूळ गाव सोडून अन्यत्र राहतात. सध्या दिवाळी सुट्टी सुरू आहे, त्यामुळे हे नोकरदार किंवा व्यावसायिक घराला कुलूप लावून कुटुंबासह मूळ गावी जातात. याच संधीचा फायदा घेत चोरटे बंद घरांना लक्ष्य करतायत. गेल्या काही दिवसात बंद घरातील दागिने, रोकड, किमती वस्तू लंपास केल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे दिवाळीसाठी परगावी जाताना नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मौल्यवान वस्तू, दागिने, रोकड घरी ठेवून जाऊ नये. आपल्या कॉलनी परिसरात अनोळखी व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्यास 112 या नंबरवर पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी केलंय.
कळेगावाला पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर हाऊसच्या टाकीत चक्क नाग आढळला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी टाकीतील पाणी सोडून दिलं. दरम्यान या टाकीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून टाकी स्वच्छ करण्यासह परिसराची सुद्धा स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांमधून होतीये. पन्हाळा तालुक्यातील कळेगावाला पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या फिल्टर हाऊसच्या टाकीत चक्क नाग आढळल्याचा प्रकार समोर आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी टाकीतील पाणी सोडून दिलं. या टाकीच्या परिसरात झाडाझुडपांचं साम्राज्य असून या ठिकाणी अनेकदा विविध प्रकारचे कीटक, साप आढळून येत असतात. हे जीवजंतू टाकीत पडल्याच्या घटना घडल्याची चर्चा आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनानं या टाकीची तसंच परिसराचीही स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांमध्ये होतीये. या बातमीसह पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पुण्यातील जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणी आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार कुणी दिला? फौजदारी गुन्हे दाखल करा, धंगेकरांनी केली मागणी. मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना 346 कोटी 31 लाख 70 हजारांचा दिलासा. मात्र निधी दिवाळीनंतरच खात्यात येणार, अध्यादेश जारी. सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेलं पॅकेज ही निव्वळ फसवणूक, मनोज जरांगे यांचा घणाघात. नवी मुंबईतील वाशी परिसरातल्या एका रेसिडेन्सी सोसायटीमध्ये भीषण आग. आगीत 4घांचा दुर्दैवी मृत्यू. 12,000 भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. सरकारला लावला 164 कोटीचा चुना. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारत अ संघाची घोषणा. ऋषभ पंतची एंट्री. थेट कर्णधारपदी निवड. साई सुदर्शन उपकर्णधार. केंद्र सरकार एकीकडे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पाहत असतानाच दुबईची सरकारी बँक असलेल्या एमिरेट्स NBDनं RBL बँकेत 26,853 कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे बँकेचे 60% शेअर्स एमिरेट्स NBDकडे जाणार आहेत. छोट्या कर्जदार आणि गुंतवणूकदारांच्यासाठी बँकिंग क्षेत्रातले असे निर्णय चिंताजनक मानले जात आहेत. दुबईची सरकारी बँक असलेल्या एमिरेट्स NBDनं भारतीय खाजगी क्षेत्रातील प्रमुख बँक असलेल्या RBLमध्ये 26,853 कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतलाय. दुबईची सरकारी बँक असलेल्या एमिरेट्स NBDनं भारतीय खाजगी क्षेत्रातील प्रमुख बँक असलेल्या RBLमध्ये 26,853 कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतलाय. हा करार भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या परदेशी गुंतवणुकीपैकी एक ठरणार आहे. RBLनं या महत्त्वपूर्ण प्राथमिक भागभांडवल विक्रीला नियामक फाईलद्वारे मंजुरी दिली आहे. मात्र या गुंतवणुकीमुळे बँकेच्या मालकीमध्ये आणि भांडवली रचनेत मोठा बदल होणार आहे. याच्या मंजुरीचा प्रस्ताव देखील RBLनं RBIकडे पाठवलाय. एमिरेट्स NBDनं RBLचे सुमारे 60% शेअर्स घेतलेत. म्हणजेच ही प्रचंड गुंतवणूक पूर्ण झाल्यानंतर एमिरेट्स NBD बँकेला RBLच्या विस्तारित समभाग भांडवलापैकी तब्बल 60% इतकं नियंत्रक भागभांडवल मिळणार आहे. या निधी उभारणीनंतर एमिरेट्स NBDची भारतातील शाखा RBLमध्ये विलीन केली जाणार आहे. या विलिनीकरणासाठी एमिरेट्स NBDला 10 रुपये दर्शनी मूल्याचे सुमारे 8 कोटी 7 लाख अतिरिक्त शेअर्स दिले जातील. मात्र एकूणच RBLच्या व्यवहारावर याचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम पाहायला मिळतील असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलाय. बँकेच्या कर्मचाऱ्यांवरही गंडांतर येण्याची भीती अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त होतीये. आपण एकीकडे भारताला आत्मनिर्भर बनवण्याचं स्वप्न पाहत असताना परकीय गुंतवणूकदारांना अशा प्रकारच्या संधी मिळणं ही चिंताजनक बाब मानली जातीये. त्याच्यामध्ये परकीय भांडवलाचा वाटा वाटणं हे देशाच्या अर्थक्षमतेचं लक्षण मानायचं का दुसऱ्या बाजूला आपण स्वावलंबी आणि आत्मनिर्भर भारत मानत असताना अशा परकीय कंपन्यांना ताबा देण्यासाठी उद्योग करायचा हा धोरणात्मक निर्णय आहे. आणि त्यामुळे असं वाटतं की बँकिंग सेक्टर हे केवळ पैसा पुरवत नाही तर संपूर्ण अर्थनियोजनावरती लक्ष देत असतं.
त्याच्यावरती देशाच्या हिताचे संपूर्ण नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक असतं आणि त्यामुळं हा प्रवाह खाजगी बँकांच्या पुरता आता मर्यादित आहे, पण तो हळूहळू सार्वजनिक बँकांच्याकडे जर वळाला तर मात्र एक मोठं संकट येऊ शकतं. बँकिंग क्षेत्रातील असे निर्णय मोठ्या गुंतवणूकदार आणि कर्जदारांवर फारसा परिणाम करणारे नसले तरी छोटे गुंतवणूकदार आणि कर्जदारांचा बँकिंग क्षेत्रातील आधार संपून त्यांना पुन्हा सावकारांच्या दारात उभं राहावं लागेल अशी भीतीही व्यक्त होतीये. नक्कीच बँकिंग क्षेत्राचा चेहरामोहरा बदलत चाललेला आहे. बँकिंग सेक्टर पूर्वी जे सार्वजनिक क्षेत्राचं होतं, लोकांच्या हितासाठी चालवलं जात होतं, ते आता मर्यादित लोकांच्या हितासाठी चालवलं जाईल. विशेषतः कॉर्पोरेट सेक्टर आणि मोठे गुंतवणूकदार, कर्जदार यांच्यासाठी आता बँकिंग व्यवस्था राहणार आहे. त्यामुळे साहजिकच छोटे कर्जदार जे असतील त्यांना आता मग सावकार असतील किंवा अन्य पद्धतीचे जे बचत गटाच्या मार्फत असेल यांच्याकडे जावं लागेल आणि हा बदल हा आपल्याला अडचणीचा ठरू शकतो. 1943 साली रत्नाकर बँक स्थापन झाल्यानंतर रत्नाकर बँकेची पहिली शाखा कोल्हापूरमध्ये सुरू झाली होती. त्यानंतर काही काळानं त्याचा सांगलीमध्ये विस्तार झाला. यापूर्वी लक्ष्मी विलास बँक ही सिंगापूरच्या ABS या वित्त संस्थेनं घेतली आहे, तर कॅथोलिक सिरियन बँक कॅनडाची वित्त संस्था फेअरपॅक्सनं घेतली आहे. त्याचबरोबर जपानच्या SMBC या वित्त संस्थेनं येस बँकचे शेअर्स घेतलेत. मात्र भारतीय खाजगी बँका आणि सहकारी बँकांच्या व्यवसायात होत असलेली परकीय गुंतवणूक ही चिंतेची बाब मानली जातीये. हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोलीमधील तांबडे तलावात मासेमारी करत असताना एका मच्छीमाराचा दुर्दैवी अंत झालाय. दिलीप नरसिंगे असं या मच्छीमाराचं नाव असून मूळचे रुकडी इथले नरसिंगे सध्या वसगडेमध्ये राहत होते. ते नेहमीप्रमाणे तांबडे तलावात मासेमारी करत असताना आज त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. हुपरी पोलिसात नरसिंगे यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग इथल्या शिवगर्जना मंडळानं दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या मॅटवरील 56 किलो वजनी गटामधील कबड्डी स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबड्डी संघानं पहिला क्रमांक पटकावला. विजेत्या उपविजेत्या संघासह वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग इथल्या शिवगर्जना कला क्रीडा सांस्कृतिक मंडळानं दीपावलीनिमित्त मॅटवरील 56 किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. स्पर्धेचं उद्घाटन ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. 15 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये कोल्हापूरच्या ऋषिकेश कबड्डी संघानं पहिला क्रमांक पटकावला. जंगमहट्टीच्या शिवशक्ती कबड्डी संघानं दुसरा तर बसुर्ते कबड्डी संघानं तिसरा क्रमांक मिळवला. विजेत्या संघासह स्पर्धेत वैयक्तिक कामगिरी केलेल्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यल्लुप्पा धामणेकर, उत्तम धामणेकर, उत्तम पाटील, डॉक्टर प्रिया कडगावकर, संतोष पाटील, श्रद्धा धामणेकर, बजरंग धामणेकर, वसंत पाटील, गणपती पवार, शिवाजी पाटील, संभाजी चौथे आदींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच विनायक कांबळे, माजी सरपंच सदानंद पाटील, भरमाण्णा पाटील, भरत पाटील, कपिल टक्केकर, किरण पाटील, सूर्याजी पाटील, आदित्य पाटील, कुमार पाटील, सुबराव नावगेकर, मयूर कडगावकर, राम कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दिवाळी सणातील आज महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. उद्योग व्यवसायांसाठीच्या ठिकाणी तसंच घरात लक्ष्मीचं पूजन करून समृद्धीची प्रार्थना केली जाते. आज S-News कार्यालयात देखील लक्ष्मीपूजनाचा सोहळा संपन्न झाला. दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद, उत्साह आणि श्रद्धा. आज लक्ष्मीपूजन दिवाळी सणातील महत्त्वाचा दिवस. आज लक्ष्मीपूजनानिमित्त सकाळपासून शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. फुले, फुलांची तोरणे, फळं, आकाशकंदील, पणत्या आणि पूजेच्या साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केल्यानं व्यापाऱ्यांनाही याचा चांगलाच फायदा झाला. खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ दिवसभर कायम होती. दरम्यान आज घरोघरी लक्ष्मीपूजनाचा उत्साह पाहायला मिळाला. आज S-News कार्यालयातही लक्ष्मीपूजन करण्यात आलं. व्यवस्थापक नवीन मेंच यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी S-News कार्यालयातील सर्व कर्मचारी लक्ष्मीपूजनावेळी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दिवाळीच्या आनंदावर अवकाळीचं विरजण. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाच्या हजेरीनं लोकांची तारांबळ. पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
पोलीस स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचं आवाहन. चुकीच्या दिशेनं आलेला टेम्पो बहीण भावासह एका चिमुकलीचा काळच बनून आला. कौलवजवळ झालेल्या अपघातात एका चिमुकलीसह तरसंबळेच्या भावा बहिणीचा करुण अंत. माजी आमदार बच्चू कडूंचं छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य कोणत्याही आधाराशिवायचं आणि राजकीय स्वार्थासाठीचं, इतिहास अभ्यासकांचं मत. आणि कोल्हापूरची रत्नाकर बँक आता दुबईची होणार. एमिरेट्स NBD कडून RBLचं अधिग्रहण. अर्थतज्ज्ञांनी बँकिंग क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीबद्दल व्यक्त केली चिंता. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.